संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. दोन्ही टीमचे 12th मॅन आपण उपस्थित राहणं गरजेचं असेल. कुडूस टीम आपल्या 12th मॅनला त्वरित पाठवायचे. पीसी टीमचे 12th मॅन आमच्या सोबत जोडले गेलेत आणि पीसी गावातील उद्योजक आणि समाजसेवक विनय यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात पीसी या संघाला. आज ते देखील ॲब्सेंट आहेत गोव्यावरून, ते देखील मॅच एन्जॉय करतायत. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण आपलं गाव जो मात्र खेळायला आला आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी अगदी गोव्यावरून देखील मॅचला एन्जॉय करतायत, त्यामुळे त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. पियुष आणि भावेश हे दोन खेळाडू पाहायला मिळतील ओपनिंग पेयर. सलामीचे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं भारत सुखी समृद्ध असं ते, ज्याला शौर्याचा पराक्रमाचा वारसा, ज्याला धार्मिक आणि संस्कृतीची शिकवण, असंख्य धर्म जाती पंथ भाषा आणि प्रांत असं असले तरी एकत्र गुण्या गोविंदाने राहणाऱ्यांचा देश आणि त्या देशाला एकत्रित करायचं काम कुठल्या खेळाने केलंय तर ते खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि असा क्रिकेट पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनल क्रमांक पहिली पाहू शकतो आपण. पहिला चेंडू वेगवान होता, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आला. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. डॉट बॉलची समाप्ती होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, अगदी प्रत्येक खेळाडूने अपील केली होती. अगदी एक डायलॉग आहे, खोटं बोला परंतु रेटून बोला. अगदी त्याप्रमाणे अपील सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. उत्साह जास्त होता. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिले षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो पहिला चेंडू आलाय डॉट. अप्रतिम गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण सोएब यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती असेल पियुष आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती भावेश. पंचांकडे कटाक्ष थोडशा प्रमाणामध्ये टाकण्यात आलं होतं. लेग बिटवीनची विकेट नसेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. ज्या ज्या स्पर्धेमध्ये लेग बिटवीनची विकेट नसते अगदी मी म्हणेल अर्धे बांधणं तिथेच थांबतात, कारण लेग बिफोरचे विकेट खूप जास्त प्रमाणामध्ये आपण पाहत असतो. त्यावरून वाद होत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एक चांगली अशी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. अंडर 24 शहापूरकर चषक, अगदी नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळावी त्यासाठी हरिओम मित्रमंडळ यांच्या माध्यमातून एक दर्जेदार आयोजन. बॅकफुट वरती आले, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, थोडीशी मिस जजमेंट पाहायला मिळालं, मिसफिल्ड पाहायला मिळाली. बॅकिंगला कव्हर पॉइंटचं फिल्डर आले, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग अप्रतिम, एकदा एक्झिक्यूट. धावसंख्या 1, धाव फलकावरती पाहायला मिळेल. शांत आणि सावध सुरुवात होत असताना पाहायला मिळती आहे सध्याच्या स्थितीला पीसी या संघाची. मी म्हणेल पीसी वन ऑफ द बेस्ट टीम म्हणून या टीमची ओळख आहे. या टीमचे प्रत्येक खेळाडू जे मात्र स्वतःच्या गावासाठी संपूर्ण समर्पण सातत्याने देत असतात. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते, परंतु यावेळेस फलंदाजाने एसट्या दाखवल्या आणि त्याच एसट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचा पतन, पहिला झटका लागतोय 1 या आकड्यावरती. भावेश बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज जयेश पाहायला मिळतोय, तिसऱ्या क्रमांकावरती येतो. अप्रतिम गोलंदाजी सोहेबच्या माध्यमातून पाहायला मिळते. वन ऑफ द टॅलेंटेड यंग खेळाडू पाहू शकतो. येणाऱ्या काळामध्ये कुडूस नव्हे तर संपूर्ण ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल हा रिझन गाजवेल या ती मात्र शंका नाही आहे. अगदी म्हटलं जातं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अगदी त्याप्रमाणे वयाच्या 24च्या आत असून देखील चांगली गोलंदाजी विथ द बॅट 50 पाहायला मिळाली होती. असा हा गुणवंत खेळाडू पाहतोय सध्याच्या स्थितीला. बॉलिंग मार्क वरती आहे. अप्रतिम गोलंदाजी, संपूर्ण समर्पण प्रत्येक मॅच मध्ये या खेळाडूच्या माध्यमातून. बॅटची कडा होती, चेंडू गोशंकित क्षेत्रामध्ये ची मात्र बॅटची कडा नव्हती. येस, 22 स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली दोन्ही आकड्यावरती. स्ट्रायकर एंड वरती जयेश पाहायला मिळतोय.
अजून एका चेंडूचा काही शिल्लक या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी सोहेबच्या माध्यमातून टाकली जाते. अप्रतिम गोलंदाज आहे आणि प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळालं. आपटलेला चेंडू होता, चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3. आवरे टीम कॅप्टन किंबहुना एका प्रतिनिधीला पाठवायचे. आवरे टीम आपल्या कॅप्टन किंबहुना एका प्रतिनिधीला त्वरित पाठवा. आयोजन कमिटीशी संपर्क साधायचे आपण. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 1-3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सोहेब म्हटलं तर वन मॅन आर्मी पाहायला मिळतो सातत्याने. विथ द बॉल, विथ द बॅट अप्रतिम कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून नेहमी आपण पाहतो. तोच खेळाडू सध्याच्या स्थितीला पहिल्या षटकामध्ये अर्थात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती सौरभ येतोय. दुसऱ्या षटकामध्ये सध्याच्या स्थितीला पियुष आणि जयेश या दोघांच्या खांद्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये दारमदार असेल पीसीएस संघाचं, कारण पीसीएस संघ वन ऑफ द टॅलेंटेड प्लेअरने भरलेली टीम आहे. अंडर-24 मध्ये प्रत्येक खेळाडू आहे, तरी देखील ओपन हाफमध्ये आणि मी म्हणेल रेग्युलर हाफमध्ये देखील चांगली अशी कामगिरी करतात. येणाऱ्या काळामध्ये फ्युचर खूप ब्राईट आहे या संघाचं आणि ते सध्याच्या स्थितीला अंडर-24 या कॅटेगरीमध्ये खेळतात. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. पहिला दिवस जो मात्र त्यांनी गाजवला होता, पहिलीच मॅच गोटेगर संघाला हरवला आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नव्हतं. अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. खुलवा टप्पाचा चेंडू होता, पडला त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू डायव्हर्ट झाला. थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडूने वळण घेतलं. अगदी म्हटलं जातं हायवेवरती वळणारे रस्ते, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वळणारे चेंडू खूप घातक असतात. अगदी त्याप्रमाणे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. सौरभ बॉलिंग मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये. थोडासा आवाज कमी करायचा विनंती, थोडासा आवाज कमी करा. सौरभ असं मात्र बॉलिंग करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथे एक धाव कंप्लीट होते. चिकी सिंगल मी म्हणेल. मिड ऑफला फिल्डर होते, त्याच्या माध्यमातून कलेक्शन चेंडूचं झालं होतं. फेकी थोडीशी वाईट झाली होती आणि फॉलो थ्रू मध्ये जर पाहायला गेलं तर थांबले. त्यानंतर चेंडूला गॅदर करण्यात आलं होतं. फेकी जी मात्र मिड ऑफच्या फिल्डरच्या माध्यमातून झाली होती. त्यावेळेस एक धाव कंप्लीट होतीये. यावेळेस फटका अप्रतिम, फटका दर्जेदार पाहायला मिळतोय, परंतु एका हातामध्ये कॅच पकडली आहे. अप्रतिम कॅच पाहायला मिळते. फलंदाज पियुष बाद होतोय. झटका दुसरा. तर यानंतर होणारी मॅच तालुका ऑफ असणारी या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पहिला सामना पाहायला मिळेल दर्शन 11 असनगाव आणि त्यांच्या विपक्ष एमडी स्पोर्ट्स खुडगर असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये टॉस अनिवार्य असेल, अन्यथा आयोजन समिती जे तुम्हाला पॅनल्टी देईल त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नवीन फलंदाज साहिल येतो. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पहिले 3 दिवस आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅट पाहायला मिळत होता. जे संघ कॅन्सल झाले अर्थात ज्यांनी आपली एंट्री कॅन्सल केली ते ओपन हाफ अर्थात तालुका हाफ मध्ये खेळू शकणार नाही. त्या टीमचे प्लेयर या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून सूचना येते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एक गाव एक फॉर्मॅट मधले जे संघ फॉर्मॅट मधले जे संघ त्यांनी एंट्री माघारी घेतली किंबहुना कॅन्सल केली त्या टीमचे प्लेयर तालुका हाफ मध्ये खेळू शकणार नाही. त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सायलच्या माध्यमातून तडाखा, बॉल सीमा पार षटकार आला. विनंती असेल दर्शन 11 असनगाव आणि एमडी स्पोर्ट्स खुडगर दोन्ही टीम्स आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचे. प्लेइंग 11 ची शीट पाठवायचे विथ प्लेयर्सचं नाव आणि ते कुठल्या गावातून बिलॉंग करतात
त्या गावाचं देखील नाव आपण त्या प्लेइंग लिस्ट वरती पाठवायचंय. एकाच तालुक्यातील सर्व प्लेयर पाहिजेत, एकाच असोसिएशनचे सर्व प्लेयर पाहिजेत. जर कुठला खेळाडू दुसऱ्या असोसिएशन मधला आढळल्यास आयोजन समिती जी काही पेनल्टी देईल त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस देखील फटका अप्रतिम आहे. ड्राइव्ह करण्यात येते ऑफ ड्राइव्ह आणि त्यानंतर बॉल सीमा पार. साहिलच्या माध्यमातून तडाखा. अजून एक उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत साहिलच्या माध्यमातून. साहिलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ज्यावेळेस संघ बॅकफूट वरती होता त्यावेळेस त्याने दाखवलंय आणि त्याने देखील सांगितलंय की विसलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने. सामर्थ्य नाशिवंत नाही. माझा संघ बॅकफूट वरती होता परंतु त्यानंतर मी माझ्या संघाला बॅकफूट वरून फ्रंट फूट वरती आणायचं काम करेल. अगदी त्याप्रमाणे कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. अजून एक मोठा फटका. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. दोन षटकांची समाप्ती. 16 धाव फलकावरती. दोन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 या आकड्यावरती. साहिलच्या माध्यमातून इम्पॅक्टफुल पारी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 षटकार आले. त्यानंतर विकेटचं पतन झालं हरकत नाहीये. त्याने त्याची कामगिरी केली यात ती मात्र शंका नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मानव पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावरती आले तर तीच दुसऱ्या बाजूला साजिद लाला हा बॉलिंग मार्क वरती तयार आहे. पुल करायचा प्रयत्न होता. एसटी रक्षक थोडेसे बीट झाले तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होती. चांगला अशी मॅच पाहायला मिळते. एका बाजूला कुडूस 11 संघ, दुसऱ्या बाजूला एक अवधूत क्रिकेट संघ पीसी. हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. पीसी संघामध्ये आज विनय खेळत नाहीये. ते देखील गोव्यावरून मॅच एन्जॉय करतात. त्यांच्या माध्यमातून देखील पीसी संघाला शुभेच्छा येतात. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करूया कारण गोव्यावरून आपल्या संघाला ते देखील सपोर्ट करतात. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. नीरज. दर्शन 11 आसनगाव टीम आपल्याला शेवटचा ऑफिशियल पुकार आहे. एमडी स्पोर्ट्स कुटगर टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती आहे दर्शन 11 आसनगाव टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. ऋतिक दिवाने आपल्याला पाहायला मिळतो. वन ऑफ द टॅलेंटेड खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. मी नक्कीच उल्लेख करत होतो ऋतिकचं. वन ऑफ द टॅलेंटेड खेळाडू. 2 ते 3 वर्षाआधी जर ऋतिकची बॅटिंग बॉलिंग पाहिली तर इतकी काही खास नव्हती परंतु म्हटलं जातं ना तुम्ही स्वतःवरती विश्वास दाखवा, मेहनत करा. मेहनत तुमची जर प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाहीये. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. तालुका ऑफ मधले जे कॅप्टन आहेत आपण आपल्या पूर्ण टीमची प्लेइंग 11 ची लिस्ट आणि त्यांचं कुठला गाव आहे याची देखील लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. एकदा झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये 3रा. 4 षटकांचे पूर्वार्ध, 4 षटकांचे उत्तरार्ध
आणि त्यामध्ये हा अभूतपूर्व खेळ आपल्याला पाहायला मिळतोय हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषक 2024 थरार. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट ऑफ अंडर-24. मी म्हणेल अथक मेहनत घेतली जाते या स्पर्धेसाठी. JP अर्थात प्रीतम जोशी याच्या माध्यमातून त्याचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. आमचे करणदादा असतील त्यांच्या माध्यमातून देखील अथक मेहनत घेतली जातीये, त्यांचं देखील कौतुक. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम झेल टिपली जातीये सौरभच्या माध्यमातून. सौरभच्या माध्यमातून आपण पाहतो अप्रतिम झेल जी मात्र टिपली जातीये. 19 या आकड्यावरती चौथा झटका लागतोय. फलंदाज बाद जयेश शिखे संपुष्टात. अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती है और खिलाड़ी से खिलाड़ी मिल जाए, मेहनत से मेहनत मिल जाए तो एक चॅम्पियन टीम बनती है. विजय शेठ भगत, विजयदादा भगत यांच्या माध्यमातून मी म्हणेल या संपूर्ण टीमची बांधील जी मात्र केली गेली आहे. अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात शहापूरमध्ये नवीन नवीन, आणि त्या सर्वांना संधी मिळावी यासाठी विजयदादा भगत यांच्या माध्यमातून अथक मेहनत जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यांच्या स्वप्नातून जर पाहायला गेलं तर ही स्पर्धा देखील साकार होती आणि त्यांच्या स्वप्नातून ही टीम देखील साकार होती. त्यांचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. स्लॉट मध्ये चेंडू होता, फटका अप्रतिम, बॉल निघून चालाय काव कॉर्नर, सीमारेषा पलीकडे आलेला हा उत्तुंग षटकार पाहतोय फलंदाजच्या बॅटमधून. अजून एक षटकार येतोय. अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. 3 षटकांची समाप्ती, 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळतीये सध्याच्या स्थितीला. सुदेशच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार त्याने देखील ठोकलेत. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 षटकांची समाप्ती होती. चला जास्त टीम हँडल घ्यायचं नाहीये. कुडूस 11 टीम आपल्याला शेवटचा ऑफिशियल पुकार आहे. टीम हँडल घेऊ नका. नक्कीच उल्लेख करत होतो ऋतिकचा आणि त्यासोबत अजयचं. दोन्ही खेळाडू त्यांचा जर विचार केला मागच्या 2 वर्षामध्ये स्वतःला खूप जास्त प्रमाणामध्ये डेव्हलप केलं. मी म्हणत होतो प्रयत्नांची पराकाष्ठ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आज जर पाहिलं तर शहापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारे नाव आणि त्यामध्ये अग्रगण्य घेणारं नाव म्हणजे ऋतिक. कारण त्याच्या माध्यमातून मेहनत देखील तितकीच आपल्याला पाहायला मिळाली. त्याचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. बॅक टू द क्रिकेट. 3 षटकांची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. चांगला चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट वेग पाहायला मिळतो या 4थ्या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती सोनू येतोय. पहिल्या चेंडूवरती इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याच्या माध्यमातून आली आहे. पहिला चेंडू आलाय डॉट. मी म्हणेल पहिल्या 2 ते 3 चेंडूंवरती डॉट बॉल येतात, परंतु त्यानंतर षटकार पाहायला मिळतात. आरूला विनंती असेल आपण एक बॉल बॉक्स घेऊन यायचे. जुना बॉल बॉक्स घेऊन यायचे आरू आपण. 4थं षटक जो मात्र मार्गस्थ सोनूच्या माध्यमातून वेगवान चेंडू फेकी झाली आहे.
यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. सौरभ पाहायला मिळतील पेट्रोलिंग करतायत. फेकी अप्रतिम होती, ऑन द स्टंप होती. बॅकिंग अप्रतिम झाली. कलेक्शन मध्ये थोडीशी खराबी होती, हरकत नाहीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर 40 ते 45 धावा कमीत कमी पीसी संघाला बनवावे लागतील, कारण समोर कुडूस 11 हा संघ सध्याच्या स्थितीला रेड हॉट फॉर्म मध्ये आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला जर चांगली कामगिरी करायची आहे तर धावसंख्या चांगली बनवावी लागेल. यावेळेस फटका अप्रतिम, फटका दर्जेदार, बॉल निघून चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे आलेला हा उत्तुंग अप्रतिम षटकार पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. 39 रन ऑन द स्कोर कार्ड. अजून एक वेगवान चेंडू होता, पुल करायचा प्रयत्न केला होता. चेंडू पहिले ट्रॅव्हल झाला, त्यानंतर बॅट फिरली आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो डॉट बॉल ची समाप्ती होती. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आलेत, एक दुहेरी धाव, एक षटकार पाहायला मिळालाय आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. इथे फटका अप्रतिम, बॉल निघून चाललाय.
सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पहिला चेंडू बॉल अवे मध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. जजमेंट करा पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. दर्शन 11 असनगाव टीम शेवटचं ऑफिशियल आपल्याला पुकार आहे, अन्यथा संघास बाद केला जाईल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. आयोजन समितीच्या माध्यमातून मला सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॅटची कडा आणि त्यानंतर चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये. 2 चेंडूंवरती 2 चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालेत. बघा, ही मॅच संपण्याआधी दर्शन 11 असनगाव टीम आपल्या कॅप्टननी रिपोर्टिंग केली नाही तर मात्र संघास बाद केलं जाईल. संख्या 2 पाहायला मिळतीये. थायपॅड वरती चेंडू आदळतोय. इष्टिरक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. यानंतर होणारी मॅच एका बाजूला यावेळेस फटका अप्रतिम स्लॉक केलाय आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. दमदार, असरदार, बहरदार, नेत्रदीपक षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. यानंतर होणारी मॅच मायरा 11 भादवड विपक्ष. विनंती असेल साई स्पोर्ट्स आणि मायरा 11 भादवड दोन्ही टीम आपल्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचं. आपला प्लेइंग 11 जो मात्र सबमिट करायचा आयोजन कमिटीकडे. यावेळेस देखील फटका अप्रतिम. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2च धावेंवरती समाधान मानावं लागतं. पहिला चेंडू आला सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, मग डॉट आला, त्यानंतर एक षटकार आला आणि तिथून मात्र मॅच पूर्ण प्रकारे फिरलेली पाहायला मिळतीये. सौरभच्या माध्यमातून जर पाहिलं तर अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. एक षटकार आला, एक दुहेरी धाव देखील आली. यावेळेस फटका अप्रतिम, पायावरती चेंडू होता. बॉटम हँडचा चांगला वापर. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 46चं टार्गेट 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 34 धावांची गरज. येणारे 18 चेंडू आपण पाहू शकतो शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच उल्लेख करेल आहे गावदेवी क्रिकेट संघ PC या संघाचं. मी सातत्याने उल्लेख करत असतो की नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, परंतु हा जो संघ आहे हा रेग्युलर फॉर्मॅटमध्ये देखील आणि अंडर-24 मध्ये देखील एकच प्लेइंग 11 खेळतो आणि जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या मात्र गाजवण्यामध्ये यश मिळालंय तोच हा PC संघ पाहायला मिळतो. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन द स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती मानव पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये आलेत 18 चेंडूंमध्ये 34 धावेची गरज. स्ट्रायकर एंड वरती सोहेल पाहायला मिळतील, ज्याच्याकडे खूप सारा कॅलिबर, खूप सारं पोटेन्शियल आणि त्या सोबतीला तितकंच अनुभव आहे. कमी वयामध्ये जास्त अनुभव आणि त्यासोबतच विस्फोटक फलंदाजी आणि त्याचं दुसरं नाव म्हणजे सोहेल, ज्याच्या माध्यमातून आउटस्टँडिंग कामगिरी पाहायला मिळाली होती. सोहेल पाहायला मिळतोय. लो फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह करण्यात येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की तुमच्या समोर जर तुमचा साथीदार चांगली कामगिरी करत असेल त्यावेळेस तुम्ही फक्त त्याला साथ द्या, अँकर रोल निभवा. अगदी त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर सोहेबच्या माध्यमातून देखील कामगिरी होतीये. बॉल पंचांनी घोषित केले 1. टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. अँकर रोल निभवायचं काम केलं जात आहे.
सोहेलच्या माध्यमातून, कारण मोठमोठ्या फटक्यांसाठी तो देखील ओळखला जातो. परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू हा, आणि फ्री हिटच्या चेंडूला सोडणार नाही सोहेल या ती मात्र शंका नाहीये. सोहेब पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. लो फुलटॉस चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय आणि फलंदाज बाद होईल. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती एकाच प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, परंतु तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात येते. डिसिजन जो मात्र पेंडिंग वरती पाहायला मिळतो. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. फेकी देखील चांगली झाली होती. कदाचित मॅचची गोल्डन विकेट कॅरी होईल का हा मोठा प्रश्न असेल. फलंदाज बाद असेल, विकेटचं पतन होतं, मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये आणि आता पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती पीसे संघ पाहायला मिळेल. विनय देखील मॅचला एन्जॉय करतोय, तो देखील म्हणत असेल ही विकेट पडल्यावरती की माझा संघ सध्याच्या स्थितीला आता फ्रंट फुट वरती आलाय, कारण सोहेल सारखा एक मातब्बर खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. साजिद पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मार्गस्थ सध्याच्या स्थितीला दुसरा, आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो चांगली अशी कामगिरी, चांगला असं कमबॅक मानवच्या माध्यमातून केलं जातं. चला जयेश, थोडंसं स्पीडअप करायचं विनंती आहे. जयेश थोडंसं स्पीडअप करा. विनंती आहे. दर्शन 11 आसनगाव टीम आपल्या कॅप्टनला त्वरित पाठवायचंय, रिपोर्टिंग करायला पाठवायचंय. दर्शन 11 आसनगाव टीमला विनंती आहे आपल्या कॅप्टनला त्वरित पाठवा. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. लो फुल टॉस चेंडू होता. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. अगदी ज्या ज्या वेळेस विकेट पडतात त्या त्या वेळेस धावगतीला मेंटेन करत असताना कुठेतरी दमछाक होते असं सातत्याने पाहिलंय. दुसऱ्या बाजूला जर पाहायला बॉलिंग करणाऱ्या टीमने विकेट घेतली तर मात्र त्यांच्या माध्यमातून रन्स ज्या मात्र कंट्रोल करण्यामध्ये यश मिळत असतं असं सातत्याने आपण पाहिलं. मागच्या इनिंगमध्ये जसे विकेट्स पडत होते तसे तसे मोठे फटके लागत होते, षटकार जे मात्र मारले जात होते. इथे तसं काही होत नाहीये. अजून एक भीमर चेंडू असेल, दुसरा भीमर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे गोलंदाज पुनश्च एकदा गोलंदाजी करू शकणार नाही या मॅच मध्ये. गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. नो +1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. चला जास्त टाइमपास करायचं नाहीये, थोडंसं स्पीडअप करा. पीसी संघ विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. साहिल आले बॉलिंग मार्क वरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळाल्या दुसऱ्या षटकामधील. 18 धावा धावफलकावरती, 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ अजूनही दुसऱ्या षटकामधील शिल्लक. साहिल जो मात्र उर्वरित षटक कंप्लीट करण्यासाठी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आहे. दुसऱ्या बाजूला सौरभ पाहायला मिळतोय. खिचून मारायचा प्रयत्न होता, पुल केलाय, बॉल चाललाय मिड विकेटला. फिल्डिंग अप्रतिम आहे. तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. खिचून मारायचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यानंतर फिल्डिंग आउटस्टँडिंग पाहायला मिळाली पीसी या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वरती. वाईट बॉल येतोय आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग झाली होती. पंचांचे दोन्ही हात समांतर. ही धाव असेल अवांतर
अवांतरची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 20 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकामधील एका बाजूला कुडूस 11, दुसऱ्या बाजूला पीसी असे 2 संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. इथे थोड्याशा प्रमाणामध्ये मिस जजमेंट मिस फील्ड पाहायला मिळाली पियुषच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जातं. एक संघ जो मात्र पहिला दिवस गाजवला अर्थात एक औद्योगिक क्रिकेट संघ पीसे, दुसऱ्या बाजूला दुसरा दिवस ज्या संघाने गाजवला अर्थात कुडूस 11 असे 2 संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल अशा रीतीने 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23. तालुका हाफचे सर्व सामने 4 षटकांचे असतील या गोष्टीची नोंद प्रत्येक टीमच्या कॅप्टनने करून घ्यायची आहे. पहिल्या राऊंडचे सर्व सामने 4 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील या गोष्टीची नोंद सर्वच कर्णधारांनी करून घ्यायची आहे. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 23 धाव्यांची गरज. 12 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळतो. बॉलिंग मार्कवरती पियुष येत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण गोलंदाज सियार फॉलो थ्रू मध्ये चेंडूला चांगलं गॅदर केलंय. थोडस फंबल झाले होते हरकत नाहीये. चेंडूला गॅदर करण्यामध्ये यश मिळालंय आणि त्यानंतर आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती. 11 चेंडूंमध्ये 23 धाब्यांची गरज. सध्याच्या स्थितीला एक असं समीकरण आहे जे समीकरण पाहिल्यावरती आपल्याला एकच गोष्ट आठवते ती मात्र मागच्या मॅच मध्ये देखील अशीच कामगिरी असं समीकरण पाहायला मिळत होतं. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. सबमरीन डिलिव्हरी ब्लॉक होलचा वेग घेतलेला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पियुषच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. 10 चेंडूंमध्ये अजूनही 23 धाव्यांची गरज. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जात आहे. स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळत आहेत. साजिद असतील. दुसऱ्या बाजूला सौरभ पाहायला मिळतं. बॅटची कडा होती. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. अगदी जयशला देखील माहिती आहे. एक टप्पा त्यांनी कॅरी केलाय चेंडूला. हरकत नाहीये. सध्या विकेट नाही आली तरी चालेल. इथे डॉट येणं गरजेचं आहे. डॉट चेंडू येत आहेत. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत. 9 चेंडूंमध्ये 23 धाव्यांची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे. सध्याच्या स्थितीला बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतो. कुडूस 11 ड्राईव्ह करायचा प्रयत्न. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. ॲक्युरेट थ्रो होता. ऑन द स्टंप फेकी झाली होती. एक धाव कंप्लीट होती. अशा रीतीने अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. 22 धाव्यांची गरज. 8 चेंडू शिल्लक आणि मी म्हणेल मॅचची टर्निंग ओव्हर जी मात्र ही होती. आणि या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर खूप चांगल्या प्रमाणे कमबॅक केलंय पीसी या संघाने. 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. पियुषच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु इथे ज्या खेळाडूने आतापर्यंत प्रभावित केलाय तो सौरभ स्ट्रायकर एंडवरती होता. बॅटची कडा. त्यानंतर चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल. 7 चेंडूंमध्ये 21 धाव्यांची गरज. चांगलं असं बॅटल रंगलं जाते मैदानाच्या आतमध्ये. सात चेंडूंमध्ये 21 धाव्यांची गरज आहे. सध्याच्या स्थितीला धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ 3रं. या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. आणि मी म्हणेल कमबॅक स्पेल, कमबॅक करणारा स्पेल
स्वतःच्या संघासाठी होता हा. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज. अप्रतिम अशी मॅच पाहायला मिळतीये. कधीतरी वाटलं होतं की कुडूस 11 संघ अगदी एकतर्फी मॅच जिंकतोय की काय, परंतु त्यानंतर पियुषच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. अवघ्या 2 धावांचं षटक पाहायला मिळालं आणि त्यानंतर मॅच पूर्ण प्रकारे फिरलेली पाहायला मिळाली. समीकरण पाहायला मिळतोय अजूनही येणारे 6 चेंडू 21 धावांची गरज. कुठली धावसंख्या जी मात्र तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाहीये आणि किती धावा तुम्ही केल्या तरी देखील ते चेस होतील की नाही हे तुम्ही सांगू शकत नाहीयेत. येणारे 6 चेंडू 21 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती सौरभ, नॉन स्ट्रायकर एंडवरती साजिद पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. चौथ्या षटकामध्ये भावेश येतात डिफेंडिंग षटक घेऊन. भावेश पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर येतात आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन होतं. कुडूस 11 संघ इन ट्रबल, कारण अजून एक झटका बसतोय. येणारे 5 चेंडू 21 धावांची गरज. अगदी 2 ते 3 हप्त्यापूर्वी आमने लुणाड प्रीमियर लीग जी मात्र परिसर प्रीमियर लीग झाली होती त्यामध्ये मी ऑक्शनच्या वेळेस पाहत होतो. जयेश असतील, भावेश असतील यांच्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये बोली लागत होती. वन ऑफ द टॅलेंटेड प्लेयर्स आहेत. सध्याच्या हंगामाचा विचार केला तर आतापर्यंत 21 क्वालिफाय झालेला संघ अर्थात आईगावदेवी क्रिकेट संघ पिसे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न पूल करण्यात येतोय. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत. मानवच्या माध्यमातून अजून एक कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. येणारे 4 चेंडू 21 धावांची गरज. येणारे 4 चेंडू 21 धावांची गरज. आता मात्र मॅच एकतर्फी होत असताना पाहायला मिळते. मी नक्कीच उल्लेख करत होतो ज्यावेळेस तुमच्याकडे एक गाव एक फॉर्मॅट रेग्युलर मध्ये आणि अंडर 24 मध्ये अलग अलग टीम असते त्यावेळेस तुम्ही कुठेतरी कॉम्बिनेशन बसवायला वेळ लागतो, परंतु एकच संघ तुम्ही अंडर 24 मध्ये देखील खेळता आणि रेग्युलर फॉर्मॅट मध्ये देखील ज्यावेळेस खेळता त्यावेळेस तो संघ नेहमी फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं पीसी संघाच्या माध्यमातून. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. कवचच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. येणारे 3 चेंडू अजूनही 17 धावांची गरज. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येतात. कॅच होती कंप्लीट. अजून एका विकेटचं पतन. आफ्रिदी जो मात्र बाद होतोय. येणारे 2 चेंडू पाहायला मिळतील. अजूनही 17 धावांची गरज. चांगला असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत होता. 2 षटकांनंतर 23 धावा झाल्या होत्या. 2 षटकांमध्ये फक्त 23 धावांची गरज होती. तिथून मात्र पियुषच्या माध्यमातून अवघ्या 2 धावांचं षटक पाहायला मिळालं. तिथून त्याने त्याच्या संघाला कमबॅक करून दिलं यात मात्र शंका नाही. येणारे 2 चेंडू 17 धावांची गरज. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. मोन्या येतोय. अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. आपटी बार जो मात्र ग्रामीण भाषेमध्ये आपण पाहू शकतो. डॉट बॉलची समाप्ती. एका चेंडूमध्ये 17 धावेची गरज. अप्रतिम अशी कामगिरी. क्वार्टर फायनलचा मुकाबला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 17 धावांची गरज. फटका अप्रतिम. पुलचा देखना स्ट्रोक. बॉल सीमा पार. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय आहे गावदेवी पीसे या संघाने. अभिनंदन आहे गावदेवी पीसे संघ. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत कुडूस 11 या संघाला.